नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवउद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत असतो. मित्रांनो, या चॅनलवर मी नेहमी नवीन नवीन व्यवसायाबद्दल माहिती देत असतो की बरेचसे बेकार असतात की त्यांना काहीतरी व्यवसाय करावा वाटतो, कारण प्रत्येकालाच काही नोकरी लागणं शक्य नाही. त्यामुळं आज आपण गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीमी आहेत शेळीपालनाविषयी, किती प्रकारचं अनुदान मिळतं त्याबद्दल आपण मित्रांनो या ठिकाणी माहिती बघणार आहोत. आणि शेतकरीसुद्धा असेल की त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. कधी अधिक पाऊस पडतो किंवा दुष्काळ पडतो, त्यामुळं काय नाही करावं, काय करावं असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. पण त्यांनासुद्धा या शेळीपालनापासून निश्चितच फायदा होईल. मित्रांनो, प्रामुख्यानं आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या हवामानाला अनुकरून अशा काही शेळीच्या जातीविषयी मी माहिती सांगतो. मित्रांनो, आपल्याकडे मराठवाड्यासाठी उस्मानाबादी, शिरोई किंवा स्थानिक गावरान जाती उत्तम मानल्या जातात, कारण त्या या हवामानाशी निगडीत असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारे आजार होऊ शकत नाही. मित्रांनो, शेळीपालन जर म्हणलं की त्यासाठी गोठा आला तर आपण कमीत कमी 15 ते 20 फुटाची जागा गोठ्यासाठी असायला पाहिजे आणि कोरडी आणि हवेशीर जागा असावी मित्रांनो. तेव्हा बंदिस्त शेळीपालनसुद्धा एक शेतकऱ्यांना मोठं वरदान ठरू शकतं मित्रांनो. त्यासाठी चाऱ्याचंसुद्धा हिरवा चाऱ्याचं नियोजन करायला पाहिजे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही शेवरी असेल, घास, मुगूर घास किंवा इतर हिरव्या काही गवत असेल ते शेळीसाठी उत्तम प्रकारे असते मित्रांनो. आणि शेळी हा असा व्यवसाय मित्रांनो की शेतकऱ्यांसाठी उत्तम असं त्यांच्या निगडीत व्यवसाय मित्रांनो. यासाठी कोणी शिकलेलंच असावा असं नाही, जर एकदम निरक्षर व्यक्तीसुद्धा उत्तम प्रकारे शेळीपालन करू शकतो मित्रांनो. आणि सरकारच्या अशा अनेक योजना आहेत की त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 10 शेळ्या घेण्यासाठी सरकारचं अनुदान मिळत असतं मित्रांनो. आणि शेतीला कुठं बंदोऱ्याला जरी या शेळ्या चारल्या तर चांगल्या प्रकारे आपल्याला याचं उत्पन्न होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता दुय्यम व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे वळायला पाहिजे मित्रांनो. कमीत कमी 10 शेळ्यापासून जरी आपण व्यवसायाची सुरुवात केली तर हा व्यवसाय 2 वर्षामध्ये चांगल्या भरभराटीला आल्याशिवाय राहणार नाही. कारण शेळीचे 14 महिन्यातून 2 वेळेत प्रजनन होतं आणि एका शेळीपासून मित्रांनो कमीत कमी आपण 50 ते 60 हजार रुपये सहज कमवू शकतो मित्रांनो. या नवउद्योग गगन भरारी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी या ठिकाणी नेहमी शेतीविषयक असो किंवा व्यवसायाविषयक असो व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो आणि निश्चितच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांनी शेती व्यवसायातून आपली प्रगती साधलेली आहे, मोठमोठे घरे बंगले त्यांनी बांधलेली आहे मित्रांनो.